गंगेचं जे मराठी विज्ञान परिषद आणि MKCL अर्थात महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानी होतं. यामध्ये मी त्यांचंही स्वागत करतो. व्याख्यात्यांची थोडक्यात माहिती आपल्याला करून देतो. जसं आपण म्हणतो की पाणी हे जीवन आहे, तसं शरीरातील सर्व अवयव जरी तितकेच महत्वाचे असले तरी सगळ्यात महत्वाचा की ज्यांनी आपल्याला संपला अंधार या खऱ्या अर्थाने पाहता आणि बोलता येतं ते म्हणजे नेत्र. जर का आपल्याला दृष्टी नसेल तर आयुष्याकडे बघण्याची दृष्टी कदाचित कमकुवत होते. चांगल्या आणि वाईट गोष्टीतली आपल्याला तेवढी संवेदना कळत नाही. व्याख्यात्यांची माहिती म्हणजे आज आपलं जे व्याख्यान आहे ते नेत्र संगोपन या विषयावरती आहे आणि डॉक्टर सायली भेडसगावकर यांचं मी परत एकदा मराठी विज्ञान परिषदेतर्फे अभिनंदन करतो. आपल्याकडे आज जे वक्ते आलेले आहेत यांच्या अकॅडमिक रेकॉर्ड जर का आपण पाहिला तर खूपच कौतुकास्पद कामगिरी. तर डॉक्टर सायली या 10वी आणि 12वी मध्ये पण मेरिट लिस्ट मध्ये होत्या. MBBS त्यांनी टोपीवाला कॉलेज जे नायर रुग्णालयामध्ये आहे तिकडनं त्यांनी MBBS केलं. त्यानंतर त्यांनी DNB म्हणजेच डिप्लोमेट नॅशनल बोर्ड ही एक पोस्ट डॉक्टरल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट लेवलची डिग्री लोकमान्य टिळक इथून सायन इथून कॉलेजमधनं घेतली. त्यानंतर त्यांचं जे स्पेशलायझेशन झालं, विशेषता झाली ती मेडिकल रेटिना ऑब्झर्व्हरशिप म्हणून आणि तीही जगविख्यात शंकरा नेत्रालय चेन्नई आधीचं मद्रास इथून झाली. 12 वर्ष त्या नेत्र संगोपन आणि नेत्रविकारामधल्या निष्णात अशा अधिकारी आहेत, डॉक्टर आहेत. 13हून अधिक वर्ष आपल्या देवनार येथील भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हॉस्पिटलमध्ये त्यांनी प्रॅक्टिस केली. त्याच्या खेरीज 16हून अधिक वर्षांचा त्यांच्याकडे शिकवण्याचा हा अनुभव आहे. म्हणजे नुकतीच ते प्रॅक्टिस नाही, परंतु आपल्याला असलेलं ज्ञान हे डोळसपणे इतरांना समजावं म्हणून त्या शैक्षणिक क्षेत्रात पण आहेत. त्यांची आतापर्यंत 7 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जावरती त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत त्यांच्या विषयातले. मेडिकल रेटिना फॅको इमल्सिफिकेशन आणि जे मधुमेहांमध्ये दिसतं ग्लायकोमा या विषयावरती त्यांचं निष्णात पण आहे. त्यात त्या एक्सपर्ट म्हणून तज्ज्ञ म्हणून जाणल्या जातात. त्यांनी आतापर्यंत 5 पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय आणि तसंच इतर 5 जणांच्या त्या को गाईड पण आहेत. पोस्ट ग्रॅज्युएट फायनल एक्झामसाठी त्या प्रशिक्षक म्हणजे एक एक्झामिनर म्हणून पण त्या कार्यरत असतात आणि स्वतःच्या अनेक छंदांपैकी एक छंद म्हणजे त्यांना भरतनाट्यम. मला या विषयावरती काल रजनीताईंनी पण सांगितलं. मग खरंच बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्यापाशी आहे. तर या थोडक्यात ओळखीनंतर मी डॉक्टर सायली यांचं परत एकदा स्वागत करतो आमच्या विज्ञान गंगा व्याख्यानमालेत. आणि हे व्याख्यान डॉक्टर मॅडम आपण जेव्हा प्रदर्शित कराल आपल्या प्रेझेंटेशननी तेव्हा ऑनलाईन वरती इथे खूप जण असतातच, तसंच आमच्या संकेतस्थळावरती हे रेकॉर्ड होऊन आम्ही अपलोड करतो मराठी विज्ञान परिषदेच्या आणि तेच इतर सर्वजण YouTube वरती पण हे पाहत असतात. तर मी आपणास विनंती करतो की आपण आपलं हे जे नेत्र संगोपन या विषयावरती पुढील एक 50 मिनिटं आपण मार्गदर्शन करावं, व्याख्यान द्यावं. त्यानंतर आपण 5 ते 10 मिनिटं काही प्रश्न असतील प्रेक्षकातले, कारण हा विषय इतका सगळ्यांच्या जवळचा आणि महत्वाचा आहे ते आपण घेऊ आणि 1 तासाभराने आपण कार्यक्रमाची समाप्ती करू. धन्यवाद. सायली मॅडम प्लीज. धन्यवाद. नमस्कार. मी सायली भेडसगावकर आणि आज आपण डिजिटल आय स्ट्रेन आणि त्यापासून डोळ्याची काळजी कशी घ्यावी या संदर्भात चर्चा करणार आहोत. बिफोर गोइंग टू मेन टॉपिक म्हणजे आपण टॉपिक सुरू करण्याच्या आधी त्याचे रिलेव्हन्स काय आहे ते एक्सप्लेन करूया, ज्यासाठी मी तुम्हाला काही सिनॅरिओ देत आहे. आपल्याकडे एक मुलगा आहे आरव, 6वीत जाणारा शाळेचा मुलगा, अत्यंत हुशार. पॅन्डेमिक मध्ये क्लासेस शाळा सुटल्या पण अभ्यास काय सुटला नाही. ऑनलाईन क्लासेस सुरू झाले, सगळ्यांनी छान कोप अप पण केलं. पण त्यानंतर पालक त्याला कॉन्स्टंटली आमच्या ओपीडी मध्ये घेऊन येतात की याचा चष्म्याचा नंबर पुन्हा पुन्हा बदलत आहे. अशीच एक आहे आभा, एकदम ब्रिलियंट टीनेजर, सोशल मीडियामध्ये रॉकस्टार.
पण कॉन्स्टंटली कंप्लेन करते, मूड स्विंग होते, इरिटेबल राहते, झोप छान लागत नाही. नेक्स्ट सिच्युएशन आहे सिद्धार्थ. एकदम डिलिव्हरी डायमंड अवॉर्ड, एम्प्लॉई ऑफ द इयर, मला IT प्रोफेशनल. अख्खा दिवस कम्प्युटर स्क्रीनवर ग्लूड राहणार. दिवसाचे 8 तास, 10 तास, 12 तास, मे बी जास्त. त्याचे कंप्लेंट्स काय आहेत? कॉन्स्टंटली मान दुखते, पाठीचा त्रास होतो, डोळे कोरडे पडतात, इरिटेशन राहतं. आता माझा प्रश्न आपण सर्वांसाठी आहे. जर तुमचं उत्तर हो असेल तर मला एक थम्सअप द्यावा, आयदर चॅट बॉक्समध्ये किंवा स्क्रीनवर जो थम्सअप आयकॉन आहे. माझा प्रश्न असा आहे की हे आरव, आभा, सिद्धार्थ आपल्या सगळ्यांच्या फॅमिलीमध्ये आहेत का? या सिच्युएशन आपण सगळे फेस करतो का? ऑब्व्हियस उत्तर हो असणार. या सगळ्यांना होणारा त्रास म्हणजे दुसरं काही नाही पण डिजिटल आय स्ट्रेन याचे लक्षणं आहेत. एखादी कॉन्फरन्स असते ना ओबेसिटीवर, की आपण काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, कसा व्यायाम करायला पाहिजे, ज्याच्यामुळे स्थूलत्व म्हणजे फॅटपणा कमी होतो. आपण सगळं ऐकतो आणि त्याच्यानंतर जेव्हा ब्रेक येतं, ब्रेकमध्ये आपल्याला मिळतं तळलेले समोसे, पेस्ट्रीज. थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी आहे. तसंच मी तुम्हाला सांगणार आहे की डिजिटल आय स्ट्रेन म्हणजे डिजिटल स्क्रीन वापरून डोळ्यावर काय परिणाम होतात ते पण स्क्रीनच्या माध्यमाने. गंमतशीर आहे, जोक सपाट, पण वाईडर गेम म्हणजे जास्त फायदा होण्यासाठी आपण एक छोटीशी कडू औषधी घेऊया, 1 तास या स्क्रीनवर घालवूया आणि ते पण योग्य पद्धतीने. ओके, सो आपण डिजिटल आय स्ट्रेन म्हणतो, नक्की म्हणजे काय? याला दुसरे नाव कम्प्युटर विजन सिंड्रोम असेही आहे. जेव्हाही आपण इलेक्ट्रॉनिक स्क्रीनवर काम करतो तेव्हा डोळ्यावर काही परिणाम होतात. त्या सगळ्या परिणामला डिजिटल आय स्ट्रेन किंवा कम्प्युटर विजन सिंड्रोम असे म्हटले जाते. हे डिव्हाइसेस आहेत आपले लॅपटॉप, डेस्कटॉप, टॅबलेट्स, मोबाईल्स, असे बरेच काही. हे सगळे आपल्या डेली लाईफमध्ये आयुष्यात याच्याशिवाय पर्याय नाही. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही अशी एक सिच्युएशन निर्माण झाली आहे. ऑफिसचे प्रेझेंटेशन असो, प्रोजेक्ट असो, गेमिंग, सर्फिंग, ऑनलाईन क्लासेस, एंटरटेनमेंट, सगळ्यासाठी डिजिटल स्क्रीन आजकाल इम्पॉर्टंट आहे. आपली छोटी मित्रही यांना आपण डिजिटल स्क्रीन पेक्षा लांब ठेवू शकत नाही. जस्ट टू पर्सनलाइज एक उदाहरण देते. मी आणि माझा छोटा, आम्ही दोघांनी स्क्रीन एक्सपोजर घेतला ऍट द एज ऑफ 15. फक्त फरक होता मी तेव्हा 15 वर्षाची होते आणि माझा मुलगा 15 महिन्याचा. तर आमच्या ओपीडीमध्ये स्मार्ट मॉम्स येतात, सांगतात की टीव्हीवर गाणी लावा, मुलगा रडायचा बंद होतो, कार्टून लावा, पटकन जेवण संपतं. तो या स्मार्ट मॉम्सनी त्यांच्या सुपर स्मार्ट किड्ससाठी स्मार्टफोनचा उपयोग केला आहे, स्मार्ट ट्रिक्स वापरलाय. छान आहे, पण जसे म्हणतात ना, एव्हरीथिंग हॅज अ प्राइस टू पे. सगळ्यांची किंमत तर मोजावी लागते. जास्त वेळ स्क्रीनवर काम केल्यामुळे डोळ्यावर काही परिणाम होतात, काही लक्षणे दिसतात, जसं की डोळे लाल राहणं, डोळे झोमणं, कोरडे पडणं, ओलावा वाटणं, सतत पुसावंसं वाटणं, आत काहीतरी टोचल्यासारखं वाटणं, ग्रिटी सेन्सेशन. काही काही पेशंट कंप्लेन करतात की त्यांना काही बघायला फोकस करता येत नाही, थोडीशी अशी शॅडो दिसते मेन ऑब्जेक्टच्या जवळ. बऱ्याचदा चष्म्याचा नंबर जो थोडा उशिरा लागणार असतो तो लवकर लागतो, लागलेला नंबर पटकन पटकन वाढत जातो. याच्या व्यतिरिक्त पाठीचे, मणक्याचे आजार होतात, झोप डिस्टर्ब होते, चांगली झोप लागत नाही, फ्रेश वाटत नाही सकाळी उठल्यावर. एवढे सारे प्रॉब्लेम बघितले तर असं वाटतं की कम्प्युटर नकोच. पण ते काय शक्य आहे का? नाही ना. मग काय करावे? त्यासाठी एक छान लाईन सांगेन, वी हॅव टू अडॅप्ट टू अडॉप्ट. म्हणजे आपण काही बदल करावे ज्याच्यामुळे हे जे चेंजिंग लाईफस्टाईल आहे त्याला आपण अडॅप्ट करू शकतो. आणि यासाठी मी तुम्हाला 3S देणार आहे: सराउंडिंग, स्क्रीन आणि सेल्फ. S फॉर सायली आणि माझी 3S, टू प्रिव्हेंट अँड टू गेट यूज टू वर्किंग ऑन कम्प्युटर. आपण कम्प्युटरवर किंवा मोबाईलवर काम करताना कसे वाचू शकतो, आपल्या डोळ्याची कशी काळजी घेऊ शकतो. कमिंग टू माय फर्स्ट एस, आपण पहिला एस आहे चेंजेस इन द सराउंडिंग. सराउंडिंग म्हणजे आपण कुठे बसतो, कसे काम करतो, ते खूप इम्पॉर्टंट असते. आपला छोटा मुलगा
टॅबलेट घेतोय, किंडल घेतोय, बेडवर झोपतोय आणि डिजिटली वाचतोय. योग्य नाही. आपण कसे बसतो हे खूप महत्वाचे आहे. ओके. तो बसण्यासाठी ऍज शोन हिअर आपण टेबल खुर्चीचा वापर करावा. हाईट अशी असावी की पाय जमिनीला टेकू देत. लटकलेले पाय असले की मग पुढे उठून पाठीचा आधार होतो. जर ते चेअर हाईट जमत नाही वरती खालती करायला, ते एक फुटपॅड ठेवावा, खाली एक स्टूल का काही ठेवावं ज्याच्यामुळे आपले पाय कुठेतरी टेकून राहतील. पाठीला, मानेला व्यवस्थित सपोर्ट असावा. तुम्ही इकडे बघाल हाताची कशी पोझिशन केली आहे. तर जेव्हा आपण लॅपटॉपवर करतो आपले हात असे लटकत असतात. तर रेस्ट आपली असते आणि फोर आर्म छान सपोर्ट पाहिजे. टेबलवर छान सपोर्ट घ्या आणि मगच काही कीपॅडवर टाईप करा. स्क्रीन किती लांब असावी? साधारण 1 हात डिस्टन्स, 50 ते 60 सेंटीमीटर होतं. तर आपली स्क्रीनचं आणि डोळ्याचं डिस्टन्स तेवढं ठेवावं आणि स्क्रीन थोडीशी टिल्टेड असावी. आपल्या डोळ्याच्या दृष्टीची जी लाईन आहे त्याच्यापेक्षा 20-30 इंचेस खाली, द सेंटर ऑफ द स्क्रीन, म्हणजे स्क्रीनचा जो मध्य भाग आहे थोडासा किंचितसा खाली असायला पाहिजे. आता प्रोट्रेक्टर घेऊन मापायची गरज नाही, 2-3 इंच तुम्ही टिल्ट करून ठेवा, ते योग्य राहील. जो उजेड, बाहेरची जी लाईट येते, प्रकाश येतो, तो कसा ऍडजस्ट करावा? आपल्या स्क्रीनवर जेव्हा आपण काम करत असतो त्याच्याने ग्लेअर येतो आपल्या डोळ्यावरती आणि ते डोळ्याला अनकम्फर्टेबल फील करतं. त्याच्यात जर विंडो किंवा कुठलाही आर्टिफिशियल लाईट सोर्स आपल्या स्क्रीनच्या मागे असेल किंवा आपल्या मागे म्हणजे स्क्रीनच्या फ्रंट साईडला असेल तर तो ग्लेअर वाढतो. त्यासाठी आम्ही ऍडवाइस करतो की लाईट सोर्सला साईडवेज ठेवा, म्हणजे तुमच्या लेफ्ट और राईट साईडला इट इज प्रिफरेबल. जर केव्हा हे शक्य नाहीये तर कोणी पडद्यांचा वगैरे ब्लाइंड कर्टन्स त्याचा उपयोग करू शकतात. रिगार्डिंग एअर कंडिशनर, मोस्ट ऑफ द टाइम ऑफिस सेटअप आजकाल एसीड असतो. आता एसी रूम मधली हवा नॉर्मल पेक्षा थोडी कोरडी असते, ड्राय असते. प्लस जो फ्लो डायरेक्टली डोळ्यावर येतो ते डोळ्याला अनकम्फर्टेबल करतो. तर एसी पेक्षा थोडस लांब बसा आणि जर नाही अवॉइड होत तर एसीचा फ्लो वरच्या दिशेला करून ठेवा, म्हणजे डायरेक्टली जेट ऑफ द एअर, हवाचा प्रवाह आपल्या डोळ्यावर येणार नाही. कमिंग टू माय नेक्स्ट एस, दॅट इज स्क्रीन रिलेटेड चेंजेस. काही बदल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर किंवा मोबाईल स्क्रीनवर केल्यामुळे आपण कम्फर्टेबल फील करू शकतो. त्यातलं पहिलं आहे ब्राईटनेस ऑफ द स्क्रीन. आता स्क्रीन किती ब्राईट असावं ज्याच्यामुळे डोळ्याला आराम मिळेल. हा ब्राईटनेस खूप जास्त नको, खूप कमी नको. इनफॅक्ट त्याची काही अशी डेफिनेशन नाहीये. आपली जी एम्बियंट सराउंडिंग लाईट असते, म्हणजे जो प्रकाश आपल्या रूम मध्ये आहे त्याच्या अनुसार स्क्रीनचे ब्राईटनेस आपण ऍडजस्ट करावे लागते. खूप डिम आहे आणि तुम्ही लाईट एकदम ब्राईट ठेवला स्क्रीनचा तर त्रास होईल. यासाठी खूप सायन्स, खूप टेक्नॉलॉजी समजून घ्यायची गरज नाहीये. प्रत्येक डिव्हाइसमध्ये एक मोड असतो, ऑटो ब्राईटनेस मोड. आपल्या सेटिंग मध्ये जायचं, डिस्प्ले सेटिंग मध्ये जायचं आणि या ऑटो ब्राईटनेस मोडला एनेबल करायचं, म्हणजे ऑन करायचं, ज्याच्यामुळे डिव्हाइस स्मार्टली ऍज पर दी एम्बियंट लाईट, आपली सराउंडिंग जी लाईट असते त्याच्या हिशोबे स्क्रीनचे ब्राईटनेस ऍडजस्ट करते. बेसिकली आपण कुठल्या रूम मध्ये काम करतोय तर आपला स्क्रीन तो लाईट सोर्स नको, त्याच्यामुळे उजेड रूम मध्ये नाही मिळायला पाहिजे. कसं आपण बॅलन्स करावं. कमिंग टू द स्क्रीन साईज. आता साईज किती असावा? मी सांगेन जेवढा मोठा जेवढा मोठा साईज ऑफ द स्क्रीन तेवढा बरा. इन दॅट कॉन्टेस्ट आपला डेस्कटॉप विल बी बेटर देन लॅपटॉप. लॅपटॉप मोबाईल पेक्षा बरा. सो आपला मुलगा मुलगी या शाळेत ऑनलाईन क्लासेस घेतात आणि आपण त्यांना एक मोबाईल हातात देऊन टाकतो की जा क्लास घे. हे मी ऍडवाइस नाही करणार. इन्व्हेस्ट इन अ गुड स्क्रीन. सेम थिंग अप्लाइज टू फॉन्ट साईज. आपलं फॉन्ट जे आपण कम्फर्टेबल आहे त्यापेक्षा 2-3 लेवल वरती केलं तर डोळ्याचे स्नायू खूप थकत नाही. व्हेरियस फिल्टर्स असे जे स्क्रीनवरनं जो ग्लेअर डोळ्यावर येतो ते अवॉइड करण्यासाठी असे फिल्टर्स असतात. काही काही डिव्हाइसमध्ये ते इनबिल्ट असतात, असे एक्सटर्नली पण आपण ते लावू शकतो. हे जमत नाही तर
तर आपला चष्मा जो असतो, ज्यावर आपण काम करतोय, जे घालून आपण काम करतोय, त्याला स्पेशल कोटिंग करता येते, ज्याला म्हणतात ARC, अँटी रिफ्लेक्टिव्ह कोटिंग. अँटी ग्लेअर लेन्सेस आर अवेलेबल, मार्केटमध्ये असतात ते. तर आपण ते कोटिंग पण करू शकतो. आजकाल सगळी लोक हे नवीन टाइप्स ऑफ चष्मा बोलतायत, ब्लू ब्लॉकिंग ग्लासेस. म्हणजे मुलाला नंबर नाहीये पण 0 नंबरचा चष्मा, ब्लू ब्लॉक ग्लासेस. तर बऱ्याच लोकांना ही क्वेरी असते की एक्झॅक्टली हे काय आहे. या संदर्भात मी एक स्लाइड बनवली आहे. हे जे डिव्हाइसेस असतात, कम्प्युटर, मोबाईल, त्याच्यातनं जे लाईट स्पेक्ट्रम इमिट होतो, जे बाहेर पडतो, त्यातला जो ब्लू रंगाचा स्पेक्ट्रम असतो, ते आपल्या डोळ्या थ्रू बॉडीत एंटर करतो. त्याच्यामुळे मेंदूवर काही परिणाम होतात, ज्याच्यामुळे एक हॉर्मोन आहे ज्याला म्हणतात मेलेटोनिन, ते कमी निर्माण होतो, कमी रिलीज होतो. आता हे मेलेटोनिन का इम्पॉर्टंट आहे? हे इम्पॉर्टंट यासाठी आहे की त्याच्यामुळे आपली स्लीप पॅटर्न डिसाईड होते. किती डीप स्लीप लागते, किती तासाची लागते, त्याची सर्कॅडियन रिदम आम्ही म्हणतो, झोपण्याची सायकल, ते हे मेलेटोनिन रिस्पॉन्सिबल आहे. बिकॉज ऑफ ब्लू लाईट काय होतं, हे मेलेटोनिन कमी झाल्यामुळे लोक कंप्लेन करतात की छान झोप लागत नाही. यासाठी मी आधी पेशंटना सांगायचे की झोपण्याच्या 2-3 तासाआधी मोबाईल बंद करा, कम्प्युटर स्क्रीन सगळं बंद करा, दुसरं काही इन्व्हॉल्व्ह व्हा. ते लोक माझ्याकडे असे बघायचे जसं मी त्यांना किडनी डोनेट करायला सांगते. जोक सपाट, सांगणं सोपं आहे, करणं तेवढंच अवघड असतं. मग याचा मार्ग काय? यासाठी हे ब्लू ब्लॉक ग्लासेस बनवले गेले आहेत. याच्यात ते स्पेशल कोटिंग असतं, त्याच्यामुळे जो ब्लू स्पेक्ट्रम आपण बोलत होतो तो ब्लॉक होतो. त्याच्यामुळे ते हार्मफुल ब्लू लाईट डोळ्यात पोचत नाही आणि त्याचे हार्म इफेक्ट दिसत नाही. हा सेम इफेक्ट आपल्याला बऱ्याच मोबाईलमध्ये, कम्प्युटरमध्ये इनेबल करता येतो. जस्ट सेटिंग मध्ये जा आणि तिथे नाईट लाईट किंवा रीडिंग मोड एनेबल करा. ते क्लिक केल्यामुळे तुम्ही बघाल लेफ्ट हँड साईडला नॉर्मल लाईट आहे आणि राईट साईडला ब्लू ब्लॉक लाईट आहे. थोडीशी सुदिंग असते, डोळ्याला बरी पडते आणि त्याच्यामुळे फंक्शनॅलिटीमुळे, वाचनमुळे, त्याच्या रेझोल्युशन मध्ये त्याच्यात काही फरक पडत नाही, फक्त डोळ्यासाठी ते छान असतं. कमिंग टू द थर्ड एस, सेल्फ रिलेटेड चेंजेस. सगळ्यात महत्वाचे, जोपर्यंत आपण बदलणार नाही आपलं चांगलं होणार नाही. केव्हाही स्वास्थ्य म्हटलं की 3 गोष्ट लोक म्हणतात. व्यवस्थित इनफ पाणी पिया, छान जेवा आणि व्यवस्थित झोपा. आठवतो का आपला तो बनी रॅबिट, छान छान बुरे बुरे डोळे, त्याच्या हातात काय असतं? गाजर, कॅरेट. ओके. तो जेव्हा भाज्या, कॅरेट, पालेभाज्या, हिरव्या भाज्या, ब्राईट कलरच्या भाज्या, टोमॅटो, कॅप्सिकम, पिवळी फळे, पापया, मँगो, हे सगळे डोळ्यासाठी एकदम उत्तम आहार आहेत. कारण या सगळ्यांमध्ये व्हिटॅमिन ए असते. व्हिटॅमिन ए डोळ्याची हेल्थ नेहमी छान करते. अलसी असते ना, अलसी सीड्स, त्याला पण रोस्ट करा, रोजचा 1 चमचाभर घ्या. नॅचरल अँटीऑक्सिडंट आहे, डोळ्यासाठी एकदम उत्तम. तर आपलं डाएट छान असू दे, व्यवस्थित 6 ते 8 तासाची झोप व्यवस्थित होऊ दे, दिवसात 3 ते 4 लिटर पाणी घ्या. हायड्रेशन असलं की बॉडीचे सगळे पार्ट्स इन्क्लुडिंग आईज स्वस्थ राहतात. हा, दुसरा मी बघितलंय, आता आपले सगळ्यांचे व्हिडिओ स्क्रीन ऑन नाही आहेत, पण मोस्ट ऑफ द पीपल जेव्हा स्क्रीनवर काम करतात तो चुकीचा चष्मा वापरतात. आपले आधीचे चष्मे होते ना, बायफोकल, 40 नंतर आपल्याला डबल चष्मा वापरावा लागतो. तो जो लांबचा मोठा झोन असतो आणि वाचायला तो छोटासा सी असतो. आता पहिल्याचं वाचन कसं होतं? पेपर वाचा, पुस्तक वाचा, अभ्यास करा, सगळं खाली या अँगलवर असायचं, म्हणून तो सी खाली दिला गेला. स्क्रीन तर आपल्या समोर आहे, लोक तोच चष्मा वापरतात आणि स्क्रीनवर काम करतात. मग ऍट द एंड काय होते? आपली मान उचलली जाते टू सी थ्रू दॅट सी आणि मग मानेचे प्रॉब्लेम. प्लस तेवढ्याशा पोर्शन मध्ये बघून आपल्याला कम्फर्टेबल फिलिंग येत नाही. सो प्लीज आपल्या डॉक्टरांकडे जा. नंबर तुम्ही वापरताय त्याचा चष्म्याचा नंबर व्यवस्थित काढून घ्या. डोळ्याचे दुसरे काय आजार असतील त्याचा चेकअप करून घ्या आणि नंतर इन्व्हेस्ट इन अ गुड पेअर ऑफ ग्लासेस. एक चांगला चष्मा विकत घ्या जे तुम्हाला कम्प्युटरवर काम करताना वापरू शकाल. ते रेडीमेड चायना ग्लासेस येतात, प्लास्टिकचे असतात. स्ट्रिक्ट नो फॉर देम फ्रॉम माय साइड. रिगार्डिंग स्क्रीन टाइम,
बरेच पालक मला विचारतात, मुलांना किती वेळ आपण स्क्रीनवर अलाव करू शकतो? ऑब्व्हियस उत्तर असणार, लेसर द बेटर. जेवढं कमी तेवढं छान. मी डेफिनेटली इन्सिस्ट करते की 2 वर्षापेक्षा छोटी मुलं आहेत, त्यांना स्क्रीन एक्सपोजर नको. छोटे आहेत ते, डोळे डेव्हलप होत आहेत त्यांचे, एकदम कवळे आहेत. त्याच्यात हे एवढ्या आर्टिफिशियल लाईट्स आणि स्पेक्ट्रम्स नको. पुढे आयुष्यभर तेच करायचं. थोडी मुलं मोठी झाली, 2 ते 4 वर्ष, इन दॅट केस हाफ एन आवर टू 1 आवर इज अ गुड डील. थोडं त्यांना पण शिकू दे, एंटरटेनमेंट होऊ दे. त्यापेक्षा मोठी मुलं म्हणजे शाळेची जाणारी, मोर दॅन 4 इयर्स, शाळेचे प्रोजेक्ट असणार, इकडनं सर्फिंग करायचं, इकडनं जमवायचं, तिकडनं प्रेझेंटेशन करायचं. तर त्यांना अनअवॉइडेबल आहे. त्या व्यतिरिक्त मित्र करतो म्हणून मला पण गेम खेळायची आहे. तर द्या त्यांना, नाही म्हणू नको, पण लेट इट बी बॅलन्स्ड. बॅलन्स कशाबरोबर? की त्यांना थोडं बाहेर जाऊन खेळू दे, थोड्याशा त्यांच्या हॉबीज डेव्हलप करू दे, थोडं सोशलाइज करू दे, घरी पॅरेंट्स बरोबर बोलू दे. हे बाहेर जाण्याच्या संदर्भात एक तुम्हाला मी उदाहरण देईन. मायोपिया हा शब्द कुठेतरी स्लाइडमध्ये गेला. सो मायोपिया त्याबद्दल मी एक स्टुडंटला माझ्या थिसिस टॉपिक दिला आहे. ते काय असतं? मायोपिया म्हणजे शॉर्ट साइटेडनेस. आपण जवळचं वाचू शकतो, सुंदर दिसतं, पण लांबच्या गोष्टी दिसत नाही. त्यासाठी डॉक्टर तुमचे डोळे चेक करतात आणि तुम्हाला मायनस नंबरचा चष्मा प्रिस्क्राईब करतात. मायोपिया बेसिकली जेनेटिक असं मानला जायचा. आई बाबांना आहे तर मुलांना चष्म्याचा नंबर लागणार. जशी त्यांची हाईट वाढ होईल तसा तो चष्म्याचा नंबर पुढे मागे बदलत राहील. आजकाल मायोपिया प्रोग्रेशनसाठी काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स ते जास्त डिस्कस केले जात आहे. आणि ते फॅक्टर्स काय आहेत? खूप सारं जवळचं काम, कॉन्स्टंटली कम्प्युटरवर बसून राहतात मुलं, बाहेर खेळायला जात नाही, सो लॅक ऑफ एक्सरसाइज, फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही, हा दुसरा फॅक्टर. बाहेर गेले नाही तर सनलाईट मिळणार नाही, व्हिटॅमिन डी नाही. व्हिटॅमिन डी नसल्यामुळे ते मायोपियाचा प्रोग्रेशन खूप फास्ट होतो. म्हणून जे पालक बोलतात ना की मुलांचा नंबर वाढत चाललाय, त्याचं कारण हे व्हिटॅमिन डी नाही, फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही आणि खूप सारं जवळचं काम, ते पण प्रॉपर पोझिशन मध्ये न बसून. कम्प्युटरमध्ये तर हे तिन्ही होतं. वेन वी आर ऑन स्क्रीन, जास्तीत जास्त स्क्रीन, कमीत कमी बाकीचे फॅक्टर्स जे गरजेचे आहेत. म्हणून बॅलन्स ठेवावा. या कमिंग टू दिस गोल्डन रूल, याला म्हणतात 20-20-20, 20-20-20 चा रूल. हे रूल म्हणजे काय? आपण जेव्हा स्क्रीनवर काम करत आहोत, कुठल्या कारणास्तव उठू शकत नाही, आपण ब्रेक घेऊ शकत नाही, तर एव्हरी 20 मिनिट्सला, प्रत्येक 20 मिनिटाला डोळा आणि स्क्रीनचा कॉन्टॅक्ट ब्रेक करावा. कुठली तरी एक लांबची गोष्ट असते, खिडकीच्या बाहेर बघा, आजूबाजूला बघा, त्या गोष्टीकडे साधारण 20 फीट अवे असलेली कुठलीही वस्तू, तिकडे 20 सेकंडसाठी बघत राहा. काउंट करा, कॉन्शियस अटेम्प्ट करा, थोड्या वेळाने ते होऊन जाईल. 20 सेकंड संपले की परत स्क्रीनवर या आणि आपलं काम सुरू करा. असं म्हणतात ना, मला सांगितलं तर मी विसरेन, पण मी केलं तर लक्षात राहील. तर आपण आता लेक्चर चालू करून 20 मिनिटं साधारण झाली आहेत, 15 ते 20 मिनिटं. तर आपण ब्रेक घेऊया का? ऑल ऑफ अस, मी सांगेन तेव्हा स्क्रीनकडे न बघता कुठल्याही एका लांबच्या गोष्टीकडे 20 फीट अवे बघा फॉर फ्यू सेकंड्स आणि मग आपण पुन्हा कंटिन्यू करूया. दिस इज ओके? विल डू इट. ओके, वी कॅन कंटिन्यू. हा, या स्लाइड मध्ये मी दाखवलंय की आपल्या डोळ्याचा जो फ्रंट सरफेस असतो, म्हणजे पुढचा भाग, त्याला मॉइस्ट राहायला पाहिजे. आणि त्यासाठी एक स्पेशल लेअर असते, त्याला आम्ही म्हणतो टिअर फिल्म. हे टिअर फिल्म म्हणजे आपले टिअर्स नव्हे, म्हणजे आपण रडतो तेव्हा अश्रू येतात, हे तसे नव्हे. ही स्पेशल फिल्म असते ज्याचे 3 कंपोनेंट असतात. प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं आहे. तर डोळ्याच्या जवळपास भरपूर साऱ्या ग्रंथी असतात, जे हे लेयर्स सिक्रीट करतात. पण ते डोळ्याच्या वर स्प्रेड करते आपले ब्लिंकिंग.
जेव्हा तुम्ही ब्लिंक कराल ते तिन्ही पण लेयर्स व्यवस्थित डोळ्यावर स्प्रेड होतात, ज्याच्यामुळे डोळ्याला न्यूट्रिशन मिळते, लुब्रिकेशन मिळते, प्रोटेक्शन मिळते, डोळ्याचं रक्षण होतं. तो ब्लिंकिंग खूप इम्पॉर्टंट आहे. नॉर्मली जेव्हा आपण चालतोय, बोलतोय, स्क्रीनवर नाही आहोत, तेव्हा एका मिनिटात ऑन एन एव्हरेज 15 ते 20 वेळा ब्लिंक करतो. पण जेव्हाही स्क्रीनवर आलो तर आपण ते स्टेअर करतो, टाईप करताना ब्लिंक करायचं विसरतो आणि आपला ब्लिंक रेट होतो 7 पेक्षा पण कमी. कमी ब्लिंकिंग आपण जस्ट एक्सप्लेन केलं, लेस न्यूट्रिशन, लेस प्रोटेक्शन, लेस लुब्रिकेशन, म्हणून डोळा कोरडा पडतो आणि ताणवतो. मी पेशंटना काय सांगते, सुरुवातीला एक मेंटल अलार्म बनवून ठेवा. जेव्हाही तुम्ही एंटरचं बटन दाबाल ना, तेव्हा डोळे जस्ट ब्लिंक करायचे. ओके, केव्हाही आपण माऊस क्लिक करतो, जस्ट ब्लिंक करा. करा बरं सगळेजण आता, जस्ट ब्लिंक. सुरुवातीला हा एक प्रयत्न असेल, नंतर ती आपली रिफ्लेक्स होऊन जाईल. या ब्लिंकिंग मेकॅनिझमवर एक छोटा व्हिडिओ होता, पण आतासाठी आपण हा स्किप करूया. डोळ्याचा ताण कमी करण्यासाठी बऱ्याच लोकांना पाणी मारलं तर फायदा होतो. थोडासा शेकवले डोळे तरी पण छान वाटतं. काही नाही, नॉर्मल रूम टेम्परेचर स्वच्छ वॉटर, डोळे बंद करा, हातात पाणी घ्या आणि डोळ्यावर मारा. दिवसातनं 3-4 वेळा ही करण्याची सवय करा, ज्याच्यामुळे बऱ्यापैकी आराम मिळतो. कुठल्या कुठल्या पेशंटना त्रास जास्त असल्यावरती आम्ही स्पेशल ड्रॉप्स प्रिस्क्राईब करतो. टेक अ ब्रेक हे रोजच्या आयुष्यात धावपळीत जसं इम्पॉर्टंट आहे, तसंच कम्प्युटरवर काम करतानाही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. एव्हरी आवर कम्प्युटर स्क्रीनवर आहे, 1 मिनिट 2 मिनिटाचा का होईना ब्रेक घ्या. जस्ट गेट अप फ्रॉम दॅट चेअर. उठा, जाऊन पाणी पिऊन या, रेस्टरूमला जा, दुसरं काहीतरी नॉन स्क्रीन काम करा, कलिग्स बरोबर एक स्माइल शेअर करा, कोणाशी तरी 2 संवाद घाला. काही नाही, त्याच चेअरवर बसून राहा, डोळे बंद करा, थोडं आत्मचिंतन करा, सेल्फ अनालाइज करा. आपल्या प्रायोरिटीज आपल्याला ठरवायच्या आहेत. आयुष्य सुंदर आणि आरोग्यपूर्ण करायचंय. ठीक आहे ना? हा एक लिफलेट मी बनवलाय. कोणाला प्रिंटआउट घ्यायची असेल किंवा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल, इट विल बी हेल्पफुल. बेसिकली आपला हा जो टॉक आहे त्याचे समरायझेशन आहे आणि पुन्हा पुन्हा आपल्याला आठवण करत राहील की आपल्याला हे फॉलो करायचं आहे. तर आपल्या स्क्रीनच्या बाजूला लावू शकाल, मोबाईलचं एक बॅकग्राऊंड बनवू शकाल. एंड मध्ये मी हे शेअर करेन, सो एनीबडी इंटरेस्टेड कॅन टेक अ स्क्रीनशॉट. हा व्हिडिओ मला ऑनलाईन सापडला. बेसिकली स्पीकिंग, डोळ्याचे जे ताण आहेत किंवा डोळ्याची काळजी करण्यासाठी काही बेसिक व्यायाम आहेत. साधे आहेत एकदम, केल्याने काही नुकसान नाहीये, करायला काही हरकती नाहीये. पण आता मी तुम्हाला शिकवेन, जे तुम्ही नंतर विसरून जाल, त्यापेक्षा आपण हँड्स ऑन करूया, म्हणजे आताच ते प्रॅक्टिस करूया. आपण तो व्हिडिओ ऐकूया आणि मधी मधी आपण सगळे त्यांच्याबरोबर फॉलो करूया. Today I'm going to show you 5 short exercises to help improve your eyesight and muscle strain around the eyes. So the first one is palming. So what you do is you rub your hands together and get them really warm, and then place the palms right on the eyes. And you'll just notice that the darkness and the warmth of the hands helps to soothe and soften the eye muscles. तर बेसिकली या व्यायामात काय करायचंय, आपले दोन्ही हात घ्यायचे, पामला असं एका दुसऱ्याला रब करायचं. ऑल ऑफ अस डू इट टुगेदर. थोडी वॉर्मथ येते आणि हाताला कप करून डोळ्याच्या वरती ठेवावा. जस्ट फील द वॉर्मथ, म्हणजे ते गरमी आहे आपल्याला फील करायची, ज्याच्यामुळे जे थकलेले मसल्स आहेत त्यांना रिलॅक्सेशन मिळतंय. थोड्या वेळाने हात सोडू शकतो. बसल्या बसल्या कुठल्या मीटिंग मध्ये आहे, काय काम करतोय, त्याच्यामध्ये करण्यात खूप वेळ लागत नाही. दुसरी एक्सरसाइज बघूया. Today I'm going to show you 5 short exercises that the darkness and the warmth of the hands helps to soothe and soften the eye muscles. You can leave it on as long as you need to or until the heat dissipates.
Number 2 is our blinking exercise. So what you need to do is to blink for 10 to 15 seconds, really, really fast, and then close your eyes. Ready? सो ही दुसरी एक्सरसाइज आहे ब्लिंकिंग करायची. तर 10-15 सेकंड कॉन्शियसली अटेम्प्ट करून ब्लिंक करायचं आणि मग डोळे बंद करून शांत राहायचं. वी ऑल विल डू इट नाव. प्लीज स्टार्ट. डोळे बंद करा, जास्त नाही, 2-3 सेकंड साठी. अँड रिलॅक्स. प्लीज ओपन. And then as your eyes are closed, the muscles get to just relax and surrender after that burst of energy. Number 3 is our zooming exercise. So you want to look at something far away in the distance and then come closer and look at something close to you. So let's look at something all the way in the distance over there and just gaze on the object that you're looking at. And then slowly bring your awareness back to something closer, and then something closer, and then something right in front of you. And this just helps us to shift our perspective. When we're looking at screens and texting and phones all day, it's really good to look out into the distance and then back in. सो ही आपली तिसरी एक्सरसाइज होती, ज्याच्यात आपल्याला आपला फोकस वेगवेगळ्या अंतरावर मांडायचा आहे. म्हणजे आपण सगळ्यात आधी कुठल्या तरी लांब गोष्टीकडे थोडे सेकंड बघूया. ते झालं की मध्यम अंतरावरची कुठली गोष्ट असेल तिकडे फोकस करूया आणि शेवटी जी जवळची वस्तू आहे त्यावर फोकस करूया. वी ऑल विल डू इट नाव. सो कुठल्याही लांब गोष्टीकडे बघत राहा आणि त्याला छान निरखून बघा. म्हणजे त्याच्यात मनात विचार नको, आपण ऍक्च्युली ते बघत आहोत, आपण ते काम करत आहोत. आता आपलं फोकस बदला, कुठल्या तरी मीडियम डिस्टन्स मध्यम अंतरावर बघा. आणि नाव कम टू दी नियर ऑब्जेक्ट. आपल्या जवळपास काही असेल, एक पेन आहे, मोबाईलचा कव्हर आहे, बॉटल आहे, त्याच्याकडे बघत राहा अँड जस्ट फोकस देअर. फोकसिंग साठी डोळ्याचे बरेच स्नायू इन्व्हॉल्व्ह असतात, तर या एक्सरसाइज मध्ये ते थोडे हेल्दी होतात. That's fine. Number 4 is our figure of 8. So you're going to take your thumb out in front of you and gaze right at the tip of the thumb. And you're going to make figure of 8 circles, keeping the arm nice and straight and taking your gaze to follow the thumb. And this way the eyeballs are rolling around in the head to help strengthen all of the different directions of our gaze. And the last one is. तर ही आपली एक्सरसाइज काय आहे, आपलं एक बोट घ्यायचं, त्याच्याकडे लक्ष पाहिजे, हाताला स्ट्रेट ठेवा आणि याचा 8 बनवायचा, इंग्लिशचा डिजिट 8, नंबर 8 शेप मध्ये ते बोट फिरवायचं. पण जिकडे जिकडे बोटाची टिप जाते आपला डोळा तिकडे फिरायला पाहिजे. म्हणजे प्रॅक्टिकली स्पीकिंग डोळ्याच्या स्नायूला मसल मिळतात, मसलला एक्सरसाइज मिळतो. सॉरी, वी कॅन डू इट लाईक दिस. Okay, I'm coming to the last exercise. Shifting your focus. So we're going to go from left to right and up and down and then all the way around in a circle. So let's take our guys over to the left. Right side la baga, left side la And baga. then over to the right. All the way up to the ceiling. Try to keep the chin tucked in. Chin-nack. All the way down to the floor. And then let's do a big circle. So all the way up, looking as high and as far as you can go. And then come back and do it on the opposite way. So all of those exercises you can repeat a couple of times and notice the difference in the eye strain and any of the tension behind your eye. So I hope हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला आणि आपण हे सगळे प्रॅक्टिस करू. Yeah, house is open for discussion. Happy to take your questions. But one condition, म्हणजे तुमचे जेही प्रश्न असतील
ते मी उत्तर द्यायला तयार आहे, जेवढं प्रयत्न करू शकेन. पण त्याच्या आधी तुम्ही सगळ्यांनी माझी क्विज घ्यायची आहे. एकदम सिंपल 10 प्रश्न मी बनवले आहेत. याचे उत्तर तुम्ही तुमच्या चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता आणि त्याचं करेक्ट उत्तर मी तुम्हाला मग रिव्हील करेन. बघूया, याच्यात आपलं सॉर्ट ऑफ एक रिव्हिजन होऊन जाईल. सो ऑल सेट, ऑल ऑफ अस. सो क्विज टाइम बिगिन्स. आपला पहिला प्रश्न येत आहे, विच विटामिन इज गुड फॉर आय हेल्थ? डोळ्यासाठी कुठलं विटामिन छान आहे? आपले ऑप्शन आहेत विटामिन बी, विटामिन ए और विटामिन सी. बी, ए और सी यापैकी डोळ्यासाठी उत्तम कुठले? उत्तर येत आहे. कमॉन, गेमिंग स्पिरिट. सगळेजण प्रयत्न करा. Yes. So the correct answer, as people have answered, is vitamin A. आठवतो का मी आता बोलले बनी रॅबिट, गाजर बरोबर विटामिन ए डोळ्यासाठी उत्तम. तर ज्याच्या ज्याच्यात विटामिन ए आहे प्लीज आपल्या डाएट मध्ये ऍड करायचं. दुसरा प्रश्न आहे, मायोपिया इज डॅश. मायोपिया म्हणजे काय? मी बोललेले मायनस नंबर माझा थिसिस प्रोजेक्ट क्लू देते. इज इट लॉंग साइटेडनेस, जे की लांबचं छान दिसतं, और इट इज शॉर्ट साइटेडनेस? आंसर 1 लॉंग साइटेडनेस और आंसर 2 शॉर्ट साइटेड. करेक्ट. मायोपिया इज शॉर्ट साइटेडनेस, ज्याच्यात आपण जवळचं बघू शकतो, लांबसाठी चष्मा वापरावा लागतो. आणि मायोपियाच्या प्रिव्हेन्शन साठी मी तुम्हाला काही स्टेप्स सांगितले. हा आपला तिसरा प्रश्न आहे, ब्लिंक रेट शुड बी मोर देन डॅश पर मिनिट. आपण डोळा बंद उघड झाप करतो, एका मिनिटात साधारण ते किती वेळा करावा? कमॉन. येस. सो 7 पेक्षा कमी डोळ्याला त्रास देतो, म्हणून आपल्याला साधारण 15 किंवा त्यापेक्षा जास्त वेळ ब्लिंक करावं, कॉन्शियसली प्रयत्न करावा. करेक्ट आन्सर, मेनी ऑफ यू. कमिंग द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. नाईट मोड ऑन मोबाईल फोन ब्लॉक्स विच टाइप ऑफ लाईट स्पेक्ट्रम. आपण मोबाईलवर नाईट मोडचा मी तुम्हाला फोटो दाखवला ना, तो करणं केव्हाही योग्य आहे, दिवसभरात पण ठेवला तरी हरकत नाही. तर ते नाईट मोडमुळे कुठले हार्मफुल रेज आहेत जे ब्लॉक होतात? इज इट येल्लो लाईट, रेड लाईट और ब्लू लाईट? ब्लू लाईट. आपण बोललो ना, ब्लू ब्लॉकिंग ग्लासेस आजकाल बनत आहेत. जर नाही त्याच्यात इन्व्हेस्ट करायचंय तर नाईट मोड ऑन केलं, सेम फंक्शनॅलिटी, सेम फायदा होतो. ठीक आहे. सो आन्सर इज ऑप्शन नंबर 3, ब्लू लाईट. Here comes our next question. Question number 5. Melatonin is called dash hormone. मेलेटोनिन हा हॉर्मोन शरीरात निर्माण होतो झोपेसाठी, चांगली झोप लागायला, स्माइल करायला और ब्लिंक करायला. एकदम करेक्ट आन्सर. सगळ्यांनी उत्तर दिलं आहे झोपायला. मेलेटोनिन इज अ स्लीप हॉर्मोन. ऑफकोर्स ब्लिंकिंग अँड स्माइलिंग फेज इज ऑलवेज इम्पॉर्टंट, पण मेलेटोनिनचं काम आहे स्लीपला मॅनेज करणं. एकदम करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन इज, while working on computer, windows should be sideways or behind the screen. जेव्हा पण आपण कम्प्युटरवर काम करत आहोत तर आपले विंडो साइड मध्ये पाहिजे का पुढे और मागे पाहिजे? एकदम परफेक्ट. साइडवेज, मागे असले तर ग्लेअर वाढतो आणि डोळ्याला त्रास होतो.
7वा प्रश्न, डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन डॅश कॉजेस प्रोग्रेशन ऑफ मायोपिया. कुठल्या विटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे मायोपिया म्हणजे ते शॉर्ट साइटेडनेस आपण बोललो, मायनस नंबरचा चष्मा पटकन वाढतो? उत्तर येऊ दे. येस, करेक्ट आन्सर इज विटॅमिन डी. आपण बोललो ना, सनलाईट मध्ये आपल्या मुलींना वरती टेरेसवर पाठवायचं, सकाळी 10 मिनिट टेरेसवर उभे राहा, विटॅमिन डी एक्सपोजर होऊ दे, म्हणजे चष्मा कमी लागेल. बऱ्याच लोकांनी विटॅमिन ए उत्तर दिलं आहे. विटॅमिन ए पण डोळ्यासाठी चांगलं आहे, पण आजकालची स्टडीज सांगतायत की मायोपिया या स्पेसिफिक आजारासाठी विटॅमिन डी ची पण खूप गरज आहे. This is important. We should look at an object dash feet away for dash minute for dash seconds. आपण एका ऑब्जेक्ट कडे बघत राहावे जेव्हा कम्प्युटरवर काम करतो. ते किती लांब असायला पाहिजे? 10 फीट अवे, 20 फीट अवे, प्रत्येक किती मिनिटाने? 20 मिनिटाने, 10 मिनिटाने, किती सेकंडसाठी? ऑप्शन्स दिले गेले आहेत. तुमचा करेक्ट ऑप्शन टाइप करा. Perfect. So everyone knows about 20-20-20 rule, and I hope knowing is not the limit. आपण त्याला फॉलो पण करूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, brightness of the screen should be adjusted to be highest, the lowest, or as per the ambient light. ज्या स्क्रीनवर आपण काम करतोय, मोबाईलवर, टॅबलेटवर, डेस्कटॉपवर, त्याचं ब्राईटनेस किती असावं? खूप ब्राईट करून ठेवावं, खूप लो करून ठेवावं? करेक्ट, आपण आपल्या सराउंडिंग लाईटच्या हिशोबाने ब्राईटनेस ऍडजस्ट करून ठेवावा. आणि माझा लास्ट क्वेश्चन आहे, स्क्रीन एक्सपोजर शुड बी अवॉइडेड इन चिल्ड्रन लेस देन डॅश इयर्स ऑफ एज. स्क्रीन किती वर्षापर्यंत अवॉइड करावी? न्यूबॉर्न झाला आणि सेल्फी काढतोय, जरा अवॉइड करूया. 2 वर्षापर्यंत. येस, दॅट इज द करेक्ट आन्सर. सो आय होप यू ऑल एन्जॉयड. तुम्हाला इन्फॉर्मेशन जी शेअर केली ती युजफुल राहील. हॅपी टू टेक युअर क्वेश्चन्स. काही डाऊट्स असतील तर मी प्रयत्न करेन सॉल्व्ह करायचं. धन्यवाद डॉक्टर. खूपच तुम्ही रंजक पद्धतीने आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दोन्ही लक्षात ठेवून गप्पाच्या माध्यमातून तुम्ही केलं. मला तर असं वाटलंय की आमच्यासोबत जी टीनेज मुलं आहेत किंवा लहान आहेत त्यांनी देखील अटेंड करायला पाहिजे होता. त्यांनाही हे एक बाळकडू कळलं असतं की तुम्ही मधाचं बोट लावून छान पद्धतीने सांगितलं. काही प्रश्न असतील तर आपण नक्कीच घेऊया. आपल्याकडे 10 मिनिटं आहेत. मी एक प्रश्न विचारतो की खूपदा असं मलाही जाणवतं किंवा काही जणांना की एखाद्या डोळ्यातनं पाणी येतं, सकाळी डोळा चिकट वाटतो आणि डोळ्यातनं असं पाणी येतं आणि समोरच्या व्यक्तीला जाणवतं की तुमच्या डोळ्यातनं असं पाणी येत आहे. तर याला काय काय त्याच्यात आम्ही खबरदारी घ्यायला हवी? धन्यवाद. तर हे डोळ्यात पाणी येणं हा एक खूप कॉमन कंप्लेन आहे आणि त्याचे कारण भरपूर असतात. साधारण डोळ्यात काय पापणी गेली, कचरा गेला, डोळ्यात काय इन्फेक्शन झालं, सुजन आली, डोळ्याचं प्रेशर वाढलं, भरपूर सारे कारण आहेत पाणी यायचे. पण कॉमनेस्ट कारण जे तुम्ही सकाळी स्पेशली डिस्क्राईब केलं की सकाळी उठल्यावरती ओलावा वाटतो तुम्हाला, याचं कारण आहे ड्रायनेस. ड्रायनेस आणि पाणी येणं कॉन्ट्राडिक्टरी आहे. तुम्ही म्हणाल काय बोलताय तुम्ही, ड्रायनेस बोलताय आणि मी पाणीचं बोलतोय, तर तुम्हाला ते विश्वास होणार नाही. पण आपण ती स्लाइड बघितली ना टीआर फिल्मची, तर जे पाणी येत आहे तो एक कंपोनेंट आहे आपल्या टीआर फिल्मचा. त्याला डोळ्यात थांबून ठेवण्यासाठी बाकी 2 कंपोनेंट लागतात. जसं सँडविच बनतं, एक लेअर ब्रेडचा, एक लेअर ब्रेडचा, आणि मध्ये पाणी डोळ्यात राहायला पाहिजे. आता काय होतं, ते वरचा आणि खालचा लेअर जर कमी झाला तर त्याच्यामुळे जे पाणी येतं ते डोळ्याला चिपकत नाही, पण ते बाहेर वाहून जातं. रात्रभर डोळ्यात आपण ब्लिंक करत नाहीये, काही ऍक्टिव्हिटी होत नाहीये, म्हणून सकाळी आपल्याला हे फिलिंग येतं. त्यासाठी आपण साधे प्रयत्न करूया. झोपण्याच्या आधी डोळ्याला स्वच्छ धुवायचे, पाणी मारायचं. सकाळी उठल्यावर पाणी मारा. दिवसातनं एकदा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा थोडंसं पाणी गरम कोमट करायचं, त्याच्यात स्वच्छ रुमाल किंवा कॉटन गॉस पीस घाला, स्क्वीज करा आणि डोळ्याला शेकवा. आपण जे पापण्या असतात त्या पापण्याच्या बेसवर ग्लँड्स आहेत,
तुम्ही बघाल तर जसं स्किन मध्ये पोर्स असतात तसे पापणाच्या बेसवर पोर्स आहेत, जिकडनं तो तिसरा लेअर येतो जे अश्रूला डोळ्यात थांबवून ठेवतो. तो लेअर गरम पाणीच्या शेक केल्यामुळे उघडून जातो, म्हणजे ते पोर्स ओपन होऊन चांगलं लिक्विड येतं, मग पाणी डोळ्यात थांबतं आणि ते वाहणं कमी होतं. ड्रायनेस आजकाल भरपूर कारणामुळे होतं. कॉमनेस्ट रिझन आपण आज डिस्कस केलं ते कम्प्युटर रिलेटेड, स्क्रीन रिलेटेड. पण बाकीचे पण कारण आहेत, थोडे हॉर्मोन चेंजेस, वातावरण बदलतं, जसे स्किन ड्राय होणार थंडीत, तसं कुठल्या तरी वातावरणामध्ये जेव्हा पॉल्युशन जास्त आहे, झोप कमी झाली आहे, या सगळ्या कारणामुळे डोळे ड्राय होतात आणि असे सिम्पटम्स दिसतात. तरी पण ते बरं नाही वाटत आहे, डोळ्यात त्याच्याबरोबर डोळा लाल होतोय का दुसरा काही आजार आहे, तर प्लीज डॉक्टरांना भेटा. थँक्स, धन्यवाद. हा मॅडम. येस सर. हा, मी विवेक पाटकर बोलतोय. जरी तिथे स्क्रीनवर एस.एन. पाटकर असेल तरी मी माझ्या भावाच्या इथनं बोलतोय. आणि तुम्ही फार चांगलं उद्बोधन केलं. माझा प्रश्न असा होता की कान आणि डोळे हे पण अगदी रिलेटेड आहेत. तर बरोबर. खूप आवाजाला एक्सपोज होणं हे सुद्धा डोळ्यावरती परिणाम करतं असं मला समजलंय. त्याच्यावरती काही तुम्ही प्रकाश टाकू शकाल का? धन्यवाद. करेक्ट, तुम्ही राईटली म्हणालात तसं. बेसिकली डोळे, कान हे आपल्या सेन्सरी ऑर्गन्स आहेत, म्हणजे आपल्याला त्याच्यामुळे पर्यावरणचं ज्ञात होतं, म्हणजे वी अंडरस्टँड दॅट. तो जास्त आवाज इन जनरल आपल्या बॉडीला अफेक्ट करतो. अफेक्ट इन द सेन्स आपलं फोकसिंग, कॉन्सन्ट्रेशन, स्लीप पॅटर्न, ओव्हरऑल कानाचे आजार तर आहेतच, ते मी बोलतच नाहीये. पण जे जनरली आपल्या फंक्शनॅलिटीसाठी जे उपयोगाचे आहे, आपल्या ब्रेनला शांत ठेवण्यासाठी, तर लाऊड व्हॉइसने ते सगळे डिस्टर्ब होतात आणि त्याचे इनडायरेक्ट इफेक्ट आपल्या डोळ्यावर येतात. जसे तुमची स्लीप छान नाही झाली तर सकाळी तुम्ही त्याला चोळाल कराल, चोळल्यामुळे डोळ्याचे जे लेअर्स आहेत, डोळ्याचे स्नायू आहेत, त्यांना इफेक्ट होणार. तर ओव्हरऑल जनरल हेल्थसाठी येस, आपण लाऊड नॉईज अवॉइड करा. येस मॅडम. पहिला म्हणजे मॅडम मला तुम्ही एक प्रश्न विचारणार, त्याच्या आधी सांगायचं तुम्हाला डिस्टिंक्शन आहे, तुम्ही सगळे प्रश्न खूप चांगले उत्तर दिलेत क्विज मधले. थँक्यू. एक म्हणजे तुम्ही उत्तम बोललात आणि मला 2 छोटे प्रश्न आहेत. पहिला आहे ते जे त्राटक करा म्हणतात, ज्योतीकडे बघून कॉन्सन्ट्रेशन, त्याबद्दल तुमचं एक वैज्ञानिक काय आहे, करावं नाही हा. आणि दुसरा प्रश्न असा आहे की हल्ली मोतीबिंदूचं प्रमाण वाढलंय का लॉन्जिव्हिटी वाढलीये म्हणून आपल्याला असं वाटतंय की सगळ्यांचंच मोतीबिंदूचं ऑपरेशन होतं. आणि मोतीबिंदू नेमका कशामुळे होतं, म्हणजे डोळ्याची काळजी कमी पडते का एजिंग आहे, दात पडतात, असे हे 2 प्रश्न. ही दोन्ही प्रश्न घेईन तुमचे. पहिला प्रश्न आहे त्राटक बद्दल. तर त्राटक बेसिकली काय, ज्यांना माहित नसेल, तर योगा, ऑल रिस्पेक्ट टू योगा, खूप छान शास्त्र आहे. त्याच्यात ते म्हटले जातात की कुठली ज्योती घ्या. आधी ते म्हणायचे की सूर्याकडे सकाळी बघत राहा. ओके, मी ॲलोपॅथी स्टुडंट आहे आणि मी सगळ्या शास्त्राला त्यातलं इम्पॉर्टंट आणि प्रूव्हन थिंग्स एक्सेप्ट करेन. तर त्राटक मध्ये आम्ही पेशंटला करायला नाही म्हणतो, स्ट्रेट अवे नाही म्हणतो, कारण की पेशंट ते कितीही सांभाळून करतील त्याचं आपण लाईक म्हणजे वी कांट गेस इट, किंवा ते बरोबर योग्य करतायत का नाही करतायत. आणि असे हार्म इफेक्ट आले की जे ओरिजिनल त्राटक होतं की सूर्याकडे करून बघा, तर सूर्याकडनं काही रेज येत असतात जे डोळ्यावरती एंटर झाले की डोळ्याचा जो मागचा पडदा असतो त्याला आपण रटायना म्हणतो. रटायनाच्या एक्झॅक्टली सेंटर पार्टला मॅक्युला असतो. तर मॅक्युलाचं डिजनरेशन होण्यासाठी एक युव्ही रेज आहेत, ते हार्मफुल असतात. तर तुम्ही सूर्याकडे कॉन्स्टंटली बघताय तर ते वन ऑर अदर वे डोळ्याला त्रास देऊ शकतो. तर त्राटकसाठी ती ज्योती किती डिम असावी, किती काय असावं, त्याचं काही स्टँडर्डायझेशन नाही. तर जिकडे स्टँडर्डायझेशन नाहीये तिकडे बेटर तुम्ही अवॉइड करा. हे माझा वैयक्तिक ओपिनियन आहे. ज्याचं शास्त्र असेल, त्याचे लोकांनी स्टडीज केले असतील आणि आपण त्यांचा सल्ला नक्कीच घेऊ शकतो. ती ज्योती कशी घ्यावी, कुठली घ्यावी, त्यावर आपण ठरवावं. पण सूर्याचा जो त्राटक असतो तो स्ट्रिक्टली नाही करावा. असे खूप सारे पेशंट माझ्याकडे आलेत ते बऱ्याचदा त्यांनी ग्रहण बघितलंय, बऱ्याचदा ते त्राटकच्या सवयीत आहे, तर त्यांचे मॅक्युला खूप लवकर डिजनरेट होतात. मग त्याच्या मॅक्युला म्हणजे खूप इम्पॉर्टंट ऑर्गन आहे, म्हणजे आपण सेंट्रल जे बघतो सगळं आपलं दिसतं ते त्या मॅक्युलावर आहे. तर लोकांना साईडचं दिसतं, मधला चेहरा दिसत नाही. आपल्याला ते नकोय फ्युचरमध्ये, म्हणून ते अवॉइड करावं. तुमचा दुसरा प्रश्न आहे मोतीबिंदू बद्दल. त्याचं पार्शियल उत्तर तुम्हीच दिलं आहे की येस, लॉन्जिटिव्हिटी वाढली आहे, लोकांचं लाईफ एजिंग वाढलंय, म्हणून मोतीबिंदू जास्त जास्त दिसत आहे.
पण हे पण तेवढंच खरं आहे की यंगर पेशंटना पण मोतीबिंदू असतात. आता परवा मी एक 24 वर्षाच्या माणसाचा मोतीबिंदू केला. आधी असायचं जेव्हा आम्ही शिकायचो तेव्हा की आयदर मोतीबिंदू कंजेनायटल आहे, कंजेनायटल इन द सेन्स इट इज पहिल्या 1-2-3 वर्षात होतो किंवा इट इज एज रिलेटेड. आता जे एज रिलेटेड 60+चं 50 झालं, 40 झालं, आता लेटेस्ट वॉज 2024 आणि तो कंजेनायटल मोतीबिंदू नव्हता. तशी मोतीबिंदू लवकर का होतात? त्याची पण 2 कारण आहेत. एक, त्यांना कुठला दुसरा आजार असतो, बऱ्याचदा अस्थमा आहे आणि पंप घेतो, त्याचे स्टेरॉइड्स असतात. दुसरे कुठले त्यांची औषधं चालू असतात. कोणाला यंगर एज मध्ये डायबिटीज असतो, तर डायबिटीज पण पहिला एज रिलेटेड यायचा, 40-50 नंतर आपण करायचो. पण आता कुणाला आई बाबामुळे लवकर आला, आपली स्ट्रेसफुल लाईफ आहे त्याच्यामुळे आला. असे जे पेशंट असतात डायबिटिकचे, किडनी डिसीजचे, त्या लोकांना औषधांमुळे मोतीबिंदू लवकर येतो. आणि दुसरं कारण असं आहे की पहिल्यांदा आपण कसं म्हणायचो, मोतीबिंदू पिकू दे आणि नंतर त्याचं ऑपरेशन करूया. तर लोकांना सुरुवात मे बी होत असेल, पण जोपर्यंत त्यांना दिसायला त्रास नाही व्हायचा, मोतीबिंदू पूर्ण पिकायचा नाही, तोपर्यंत ते थांबून राहायचे. आता कसं आहे, आपली लाईफस्टाईल मध्ये एवढं थांबून एकदम ब्लाइंड होऊन नंतर ऑपरेशन करण्याची पद्धत राहिली नाहीये. आजकाल तुम्हाला त्रास होतो तर आपण मोतीबिंदू काढणार. प्रत्येक डॉक्टरचे आपापले प्रोटोकॉल्स असतात. आम्ही जे फॉलो करतो की मोतीबिंदू कडक नको होऊ दे, मध्यम राहिला तेव्हा, किंवा पेशंटला त्रास होतो तेव्हा. जर तुम्हाला त्रास होतोय तुम्ही 20-30% मोतीबिंदू पण काढून दे. तर ते पेशंट ओरिएंटेड आहे. तर सर्जरी, पेशंटची रिक्वायरमेंट वाढली आहे म्हणून सर्जरीचं एज कमी झालं. हा आपला दुसरा मुद्दा आहे. आणि मोतीबिंदू म्हणजे काय तुम्ही विचारत होता, हा एक साईड क्वेश्चन जो आहे. तर मोतीबिंदू म्हणजे आपला डोळा एक असा स्फिअर आहे, बॉल सारखा. त्याला एक कॅमेरा बरोबर तुम्ही कम्पेअर करा. कॅमेराची कशी फ्रंट लेन्स असते, मिडल लेन्स असते आणि मागे रोल असतो, जुना कॅमेरा. तर रोल म्हणजे आपला रटायना, जे मी मॅक्युलर डिजनरेशन तुम्हाला म्हणत होते ते. आणि जे फ्रंटची लेन्स आणि फोकसिंग जी लेन्स असते ते आपल्या प्रत्येक डोळ्यात असते. ती लेन्स साधारण समजून घ्या प्रोटीन मटेरियलची असते. आपण प्रोटीन बोलतो ना, तसे एक स्पेशल प्रोटीन असतात. तर प्रोटीन डिजनरेट होतात. आपले केस पण प्रोटीन आहेत. तर वयानुसार जसे केस पांढरे पडतात तसे ती डोळ्याची लेन्स आहे ती पांढरी पडते. म्हणजे हा कुठला आजार नाहीये, वेअर अँड टेअर आहे. आपली खिडकीची काचला स्क्रॅच येते तर आपण काय करणार, ती काच काढणार आणि नवी काच बसवणार. तसंच तुमच्या डोळ्याची लेन्स आहे, त्याचे जे प्रोटीन आहेत ते खराब व्हायला लागलेत म्हणून तुम्हाला दिसत नाही. तुम्ही ते लेन्स काढणार आणि त्याच्याऐवजी दुसरी लेन्स बसवणार. हे आपलं मोतीबिंदूचं ऑपरेशन. आय होप मी तुमचा प्रश्न उत्तर देऊ शकले. थँक्यू. फर्स्ट क्लास, मस्त. मोतीबिंदू, मोतीबिंदू नंतर काचबिंदू म्हणतो, तर त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा. म्हणजे बरोबर. सो मोतीबिंदू म्हणजे कॅटरॅक्ट, जे आता मी एक्सप्लेन केलं की आपली डोळ्याची लेन्स आहे ती ओपेक होते आणि आपण त्याला रिप्लेस करतो. काचबिंदू म्हणजे त्याचं सायंटिफिक नेम आहे ग्लॉकोमा. तर ग्लॉकोमा म्हणजे काय, जसं आपलं ब्लड प्रेशर असतं की नाही, तसं डोळ्याला पण डोळा कॅव्हिटी आहे तर त्याच्यात प्रेशर असतं. आपण फुग्यात केवढी हवा भरतो आणि केवढं प्रेशर असतं ना त्याच्यात. तुझं डोळ्याचं आत लिक्विड असतं ज्याच्यामुळे प्रेशर निर्माण होतं. नॉर्मली प्रत्येक डोळ्याला हा प्रेशरची लिमिट वेगवेगळी आहे, पण साधारण डोळ्याचं प्रेशर 20च्या आत असावं. 20-21 इज दी लिमिट. कोणाकोणाला 25 पर्यंत पण चालेल, कोणाला 14 पण चालेल, पण मी ते एक्सेप्शन आता डिस्कस करत नाही. 20-21च्या वरती आपण असं एव्हरेज समजून चालूया. जर प्रेशर ते वाढलं तर जी डोळ्याची नस असते ते प्रेशर त्याला असं बंबार्ड करतं. त्याच्यामुळे काय होतं, ती नस दाबली जाते आणि हळूहळू ती वाळायला लागते. तर पेशंटला या संदर्भात 100 पैकी जे ग्लॉकोमाचे पेशंट आहेत 99% लोकांना काहीच समजत नाही. कारण की जी दाबलेली नस असते ती आपल्या साईडची नजर कमी करते आणि शेवटी ती गोळ्यासारखी आपली एवढीच नजर राहते आणि शेवटी ती बंद होते. काचबिंदूचं असं आहे की एकदा जे बंद झालं ते उघडता येत नाही. इट इज इररिव्हर्सिबल. तर ते तुम्हाला कसं प्रोटेक्ट करायचं, कसं प्रिव्हेंट करायचं, डॉक्टरांकडे जायचं आणि काचबिंदूचा तपास करून घ्यायचा. जे पण गेलंय ते परत नाही येणार, पण अजून नको जायला म्हणून ते प्रिव्हेन्शन म्हणून काही ड्रॉप्स किंवा लेझर किंवा सर्जरी तुमच्या डोळ्याच्या हिशोबाने ते ऍडवाइज करतात. तर काचबिंदू इज अ सायलेंट थीफ ऑफ साईट असं आम्ही म्हणतो. पेशंटला नाही समजत आणि ते रुटीन चेक मध्ये समजतं. 1% पेशंट असतात ज्यांना काचबिंदूचे आजार म्हणजे त्याचे सिम्पटम्स, लक्षणं दिसतात. ते लोक आमच्याकडे असेही 。 。 。 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . धन्यवाद.
मला वाटतं की बहुतेक प्रश्नांची उत्तरं, बहुतेक प्रश्न विचारून झाले, उत्तरं सगळ्यांचीच मिळालेत. आणि डॉक्टर सायली, खरंच तुम्ही आमच्या सगळ्यांचे डोळे उघडलेत. असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. कारण खूप हल्लीची लोकं संवाद कमी आणि वाद जास्ती आणि मोबाईल जास्ती आणि संवाद कमी असे झालेत. बरोबर. नेहमी नेहमी असं म्हटलं जातं की एक तरी जेवण सर्वांनी मोबाईल शिवाय एकत्र बसून एकमेकांना बघून संवाद साधून व्हावा. मला वाटतं तुम्ही जे आज व्याख्यान दिलं ते इतक्या हसत खेळत आणि अतिशय प्रॅक्टिकल पद्धतीने सांगितलं की कोणाला त्याच्यामध्ये काही संशयच येऊ नये. तुम्ही त्याच्यामध्ये जो 3S हा जो प्रकार सांगितला, सराउंडिंग, स्क्रीन, सेल्फ, यांनी तुम्ही सुरुवात केली. ते पण खूप अतिशय बोधक होतं. लॅपटॉप, मोबाईल आणि या सगळ्या गोष्टींशिवाय आपल्या एक शरीराचा आता एक भाग बनलेला आहे. परंतु याच्यात देखील काम करत असताना आपण काय काळजी घ्यायला हवी, खास करून ज्याला आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणतो, हे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगितलं. ब्लू रेज हा किती डेंजर घडलेला आहे, कारण आता सीडीज नंतर ब्लू रेज सीडी आली. परंतु हाच ब्ल्यू रंग जरी आसमंतात असला तरी नेत्रांना किती वाईट आहे त्याचा अतिवापर, हे पण तुम्ही छान सांगितलं. खूपशी लोक खूप काम करतो आणि झोप माझी कमी असते हे अभिमानाने सांगतात. त्यांना तुम्ही डोळ्यात अंजन घातलं की 7 ते 8 तासाची झोप ही शरीराला गरजेची आहे. तर तुम्ही कॉम्पिटंट राहू शकाल जर का तुमची झोप असेल तर. वेगवेगळे जे नैसर्गिक पदार्थ आहेत, जसं की गाजर, पपया, पालेभाज्या, हे आजीच्या बटव्यातनं पण सांगितलं झालंय. पण आज जेव्हा तुमच्यासारखी नेत्रतज्ञ सांगते, तेव्हा मुलांना खऱ्या अर्थाने परत डोळे उघडतील, की यातनं जे तुम्हाला व्हिटॅमिन ए मिळतंय. आळशी म्हटल्यानंतर एखाद्या माणसाकडे चुकीच्या पद्धतीने बघितलं जातं. पण तीच आळशी अर्थात फॅक्सिड्स ही अँटीऑक्सिडंट म्हणून पण वापरली जाते. त्यामुळे मराठी भाषेची मजा आहे. आळशीचे 2 अर्थ आहेत. परंतु ही आळशी जर का आपण रोस्ट करून सेवन केली, तर हे साधे तुम्ही बटव्यातली गोष्टी पण खूप अतिशय छान पद्धतीने सांगितल्यात. भरपूर पाणी प्या. म्हणजे पंचमहाभूतांपैकी एक म्हणजे पाणी. आपलं आणि पाण्याची संपर्क जर का झालं तर बॉडीचे क्लिन्सिंग खूप चांगल्या पद्धतीने होईल, मसल लूज होतील. हे पण तुम्ही छान पद्धतीने सांगितल्यात. खूपशा ज्या त्या व्हिडिओमधल्या पोस्चर्स होत्या, तुम्ही म्हटल्याप्रमाणे काही त्यातल्या ब्रह्म मुद्रा म्हणून ज्या असतात योगातल्या, तशा पद्धतीच्या वाटल्या. परंतु याची पण आज नितांत गरज आहे योगाची, आणि त्याची सांगड योग्य नेत्रविशारद माणसाकडनं समजून घेतली तर नक्कीच आपल्याला चांगल्यापैकी करता येईल. थोडक्यात काय तर एबीसी म्हणायची झाली तर ए फॉर ॲपलच्या ऐवजी ए फॉर ॲक्टिव्हिटी करावी, असं मला आपलं व्याख्यान ऐकल्यावर जाणवलं. बी फॉर बॅटच्या ऐवजी बी फॉर बॅलन्स डाएट असावा, आणि सी फॉर कॅटच्या ऐवजी सी फॉर कंट्रोल, कुठल्याही गोष्टीवर कंट्रोल हवा. खूपसे पालक, माझा नातू 2 वर्षाचा आहे, 3 वर्षाचा आहे, पण माझा मोबाईल अनलॉक करतो, हे मूर्खासारखं अभिमानाने सांगतात. ते आता मूर्खासारखं का, असं आता आपल्याला समजू शकेल. खूप छान आपलं व्याख्यान झालं. यातनं एक आम्हाला डोळे उघडले की लाईफस्टाईलमध्ये स्टाईल आहे, कदाचित लाईफ नाहीये. त्यामुळे माणसाने त्याचा एक योग्य बॅलन्स ठेवावा. मराठी विज्ञान परिषदेतर्फे आपण बहुमूल्य वेळ दिलात आणि अतिशय सगळ्यांना रंगवत ठेवून आपण हे 50 मिनिटाचं व्याख्यान दिलं, प्रश्नांना उत्तरं दिलीत. त्यामुळे या विज्ञान गंगा आणि मराठी विज्ञान परिषदेच्या आयोजकांतर्फे आपले आभार. आणि याच वतीने मी सांगू इच्छितो की दर महिन्याला आपला हा जे व्याख्यानाचं मालिका असते, 87 व पुष्प पुढच्या महिन्यात म्हणजे पुढच्या नवीन वर्षाचं पहिलं विज्ञान गंगा व्याख्यान TIFRचे निवृत्त डॉक्टर राजेंद्र आगरकर हे मनोविकार या विषयावर येणार आहे. आपण नेत्रापासून मनापर्यंत जातो आणि तोही एक तेवढाच ज्वलंत विषय आहे. त्यामुळे मी सर्वांना आपल्याला विनंती करतो, 14 जानेवारी 2024 सकाळी 11 वाजता रविवारी आपण यासाठी पण आपलं कॅलेंडरमध्ये बुक करावं. डॉक्टर सायली, आपला कार्यक्रम संपायच्या आधी काही सांगायचं आहे का? नाही, मी फक्त सगळ्यांनाच आणि स्पेशली भिसे काकूंना धन्यवाद सांगेन. कारण की मी हे बोलायला खूप कम्फर्टेबल नव्हते. मी मूळची मराठी नाहीये. तर मराठी शब्द प्रोनाऊन्सिएशन जमतील का? म्हणजे पेशंटशी 1 to 1 बोलणं वेगळं आणि असं काही प्रेझेंटेशन करणं वेगळं. तर मी थोडी हेजिटंट होते. पण आता याच्यानंतर बहुतेक मला कॉन्फिडन्स आला आहे आणि मी जास्तीत जास्त लोकांबरोबर हे शेअर करू शकेन. तर खूप खूप धन्यवाद मला ही अपॉर्च्युनिटी दिलीबद्दल. आणि माझा मेल आयडी मी तिकडे लिहिला आहे. तर तुम्हाला काही डाऊट्स असतील या विषयासंदर्भात किंवा डोळ्यासंदर्भात, तर आय एम हॅपी टू हेल्प. यू ऑल आर मोस्ट वेलकम. आणि तुम्ही जे छान काम करताय विज्ञान संदर्भात लोकांना नॉलेज स्प्रेड करायचं, ते जास्तीत जास्त असं वाढू दे आणि जास्तीत जास्त ऑडियन्स पर्यंत पोहोचू दे, अशा शुभकामना.
धन्यवाद. मी परिषदेच्या तर्फे आपणासारख्यांना विनंती करतो की जर का तुम्ही आमचे सभासद झालात तर आम्हाला असे नेत्रविशारद आणि असे असलेले मेंबर्स खूप आम्हाला अभिमान वाटेल. एक आग्रहाची विनंती आहे, तुम्ही त्याच्यावर विचार करा. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे धन्यवाद आणि हा कार्यक्रम इथे समाप्त होतोय असं मी जाहीर करतो आणि आपण आता लॉग ऑफ होऊ शकतो. Yes. धन्यवाद. Thank you.